हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे सगळं रात्रीचे मी ना 4-5 वाजता जाऊन भाज्या घेऊन आले होते खूप साऱ्या. तर त्या मला फ्रीजमध्ये व्यवस्थित सगळ्या भरवून ठेवायच्या होत्या. आणि आता पाऊस उघडला होता ना, म्हणून म्हटलं उघडला आहे तर पटकन भाज्या घेऊन यावं, नाहीतर मग परत पावसाचं ना जायची इच्छा होत नाही आणि खूप कंटाळा येतो. मग हे बनवू ते बनवू करत भाज्याच संपल्या होत्या फ्रीजमधल्या. तशाही मी जास्त भाज्या आणून ठेवत नाही, कारण आमच्या इथून जवळच असतं. पण आता पावसामुळे सारखं जाणं होत नाही, म्हणून म्हटलं की पटकन अशा पाऊस उघडले तर भाज्या घेऊन यायचं. पण मी भाज्या वगैरे सगळ्या भरपूर साऱ्या घेऊन आले होते. भेंडी, फ्लावर, दोडका, नंतर शिमला मिरची, घेवडा, गवार, लिंबू वगैरे, कढीपत्ता वगैरे हे अशा सगळ्या भाज्या मी घेऊन आले होते. म्हटलं एकदम आठवड्याचं टेन्शनच नाही, भाजी काय बनवू रोज टेन्शन वैताग यायचा नुसता. म्हणून पाऊस उघडला आहे तोपर्यंत म्हटलं पटकन घेऊन यावं, म्हणजे टेन्शन राहणार नाही. तर मग इथं सगळ्या भाज्या आहेत तर त्या मी घेऊन आलेली आहे. कारली वगैरे. पण आता भाज्या आहेत ना त्या मी धुत नाही. धुवून जर भरून ठेवलं ना, किती सुकवून वगैरे ठेवलं तरीसुद्धा ते खराब होतात. म्हणून मी आता त्या भाज्या आहेत ना तर त्या तशाच ठेवणार आहे. आणि नंतर मग त्या हे डबे आहेत जे फ्रीजमधले, तर ते मी जेव्हा रिकामे होते तेव्हा घासून धुवून वगैरे ठेवतच असते. तर आता काय करणार आहे, त्यांना फक्त असं पाण्यातून काढणार आहे स्वच्छ, आणि असं पुसून घेऊन सुकं करून नंतर मग भाज्या आहे तशाच भरून ठेवणार. भाज्या जर धुवून ठेवल्या आणि त्या सुकल्या नाहीत, सुकायला पण खूप वेळ लागणार. म्हणून मी भाज्या वगैरे जरी धुत नाही, ज्यावेळेस करायला घेते त्यावेळेसच स्वच्छ भाज्या धुवून सुकवून मग करायला घेते. आणि आता धुवून वगैरे घेतलं, एखाद्या वेळेस पाणी कुठं वगैरे राहिलं तर मग ते भाजीच खराब होऊन जाते. म्हणून मी शक्यतो भाजी करायच्या वेळेसच धुवून वगैरे घेते. भेंडी वगैरे जरी करायची असेल सकाळची, तर रात्रीची धुवून ठेवते निथळत, आणि सकाळी उठलं की मग चिरून वगैरे पटकन भेंडी आहे ती फोडणीला टाकते. म्हणजे गवार वगैरे सुद्धा मी अशी मोडून ठेवत नाही, नंतर ते थोडी काळपट असते ना तर ती पडते, आणि नंतर मग तिची चवसुद्धा लागत नाही. तर आता सगळे जे फ्रीजमधले डबे आहेत तर ते सगळे धुवून वगैरे घेतले, नंतर पुसून वगैरे ठेवले. तर आता सगळ्या भाज्या आहेत तर त्या मी ह्याच्यात व्यवस्थित आहेत तर त्या ठेवून देते. तर पहिलं वांगी, टोमॅटो आणि काकडी आहे. बाकी सगळं मी आणलेले आहेत भाज्या. तर इकडे थोडंसं स्टीलच्या डब्यामध्ये कडधान्य आहे ते भिजत घातलं होतं, तर ते आहेत मोड. तर ते मी छोट्या डब्यात काढून ठेवणार, आणि त्यात दुसऱ्या भाज्या आहेत तर त्या मी अशा भरून ठेवणार आहे. तर इकडे सगळे डबे वगैरे स्वच्छ धुवून घेतले, पुसून घेतले, आणि आता सगळ्या भाज्या आहेत तर त्या मी व्यवस्थित अशा सगळ्या डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे पटकन होऊन जाईल. तर आता हा दोडका वगैरे आहे तर तो मी मधनं असं कापून वगैरे ठेवते, म्हणजे कसं त्या डब्यामध्ये व्यवस्थित बसेल. आणि रोजची भाजी सकाळ संध्याकाळची खूप टेन्शन असतं, काय बनवायचं, काय घेऊन येऊ. आणि जरी आपण मुलांना किंवा मिस्टरांना विचारलं ना आज भाजी काय बनवू वगैरे, तर तिघांची 3 मत राहतात. आपलं कसं आपण काही म्हणतो, ठीक आहे काय असेल तरी चालेल, पण नाही. जर मोठ्या मुलगीला विचारलं तर ती वेगळी सांगते, छोटी मुलगी वेगळीच सांगते, आणि मिस्टर तर काय त्यांचं वेगळंच असतं. मग ते तर हेच म्हणतात की तुला जे आवडेल तीच भाजी कर, आणि आपण जे केली तर मग म्हणणार मग ही भाजी केलीस दुसरी भाजी नव्हती. असं दररोजचंच टेन्शन असतं. म्हणून मी आता सगळ्या भाज्या घेऊन आले, जसं असेल तसं करणार, आणि जसं कोणाला खायचं आहे तसं खा, असं मी सगळ्यांना सांगितलेलं आहे. कारण रोजचं खूप टेन्शन असतं भाज्याचं. नंतर आमच्याकडं असं पण नाही की 2 भाज्या बनवायला, एक पातळ आमटी बनवावी लागते, नंतर सुकी भाजी, ते पण असं पातळ म्हणजे डाळ जरी असेल किंवा आणि सुकी भाजी दुसरी आपण काही बनवली तरी चालते. पण रोजच्या रोज आमच्याकडं डाळ होत नाही. कधीतरीच महिन्यातून 15 दिवसातून एकदाच आम्ही डाळ बनवतो. नाहीतर शक्यतो डाळ आमच्याकडं कोणी खात नाही जास्त, कारण तिखट आणि झणझणीतच भाज्या वगैरे आम्हाला लागतात. तर जी पातळ भाजी असते ती सुद्धा तिखटच असते, आणि जी सुकी भाजी असतात त्यासुद्धा तिखटच असतात. तर इकडे दोडका वगैरे चिरून ठेवला, नंतर कारली आहेत तर तीसुद्धा व्यवस्थित असे ठेवून देते. सगळे भरपूर कारले आणलेत. कारल्याचं आहे ना
फ्राय असं तेल चटणी मीठ टाकून फक्त तव्यात भाकरी बनवल्यानंतर जर केलं ना तर आमच्यात सगळ्या आवडीने खातात, मुलीसुद्धा खातात आणि मिस्टरांनासुद्धा आवडतं. मग कारली भरपूर अर्धा किलो आणलेली आहेत. नंतर ती भरून वगैरे सुद्धा केली तरीसुद्धा आवडतात. तर म्हणून मला भरलेली कारल्यापेक्षा जे फ्राय केलेलं असतं ना तव्यात ते खूप आवडतं. म्हणून कारले वगैरे भरपूर सारे घेऊन आले, अर्धा किलो तरी. नंतर इथे शेंग आहे, घेवड्याची शेंग, दोडका, गवार वगैरे ह्या सगळ्या भाज्या आहेत. तर त्या सगळ्या कंटेनरमध्ये ह्या भरल्या फ्रीजमध्ये आणि सगळं फ्रीजमध्ये असं आहे. तर ते व्यवस्थित लावून घेतलं आणि आता मग इकडे अंडी आहे. तर अंड्याचं कालवण केलेलं आहे. तर रोज भाजीला काय म्हणून अंडी त्या दिवशी वार होतं, मला वाटतं शुक्रवार काहीतरी, म्हणून अंड्याचं कालवण बनवून घेतलं. नंतर मस्त असं भात बनवला, भाकरी बनवल्या, भाकरीसुद्धा बनवून घेतल्या आणि नंतर हे जे सगळे डबे आहेत तर ते सगळे व्यवस्थित आता फ्रीजमध्ये आहेत. तर ते लावून घेते आणि इकडे भेंडी वगैरे सगळे भरून घेतलेले आहे. मोठ्या डब्यातनी भेंडी, फ्लावर वगैरे आहे तर तो चिरून वगैरे ठेवलेला आहे. तर तोच ठेवते व्यवस्थित. आणि कडधान्य वगैरे आहे तर थोडंसंच राहिलं होतं केल्यानंतर ते कडधान्य आहे तर ते मी ह्या डब्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. आणि ह्याच्यात कढीपत्ता, लिंबू वगैरे हे सगळं आहे तर ते मी ठेवून दिलेलं आहे. लिंबूसुद्धा वगैरे लागतात, कधी नॉनव्हेज वगैरे बनवलं तर लिंबू वगैरे घरी लागतो म्हणून लिंबू वगैरे सुद्धा ठेवले. नंतर इथं कडधान्याचा डब्बा वगैरे सगळं भरून ठेवलं. तर अशा पद्धतीने सगळं जे आहे फ्रीजमध्ये सगळ्या व्यवस्थित छान अशा भाज्या आहेत तर त्या ठेवून घेतलेल्या आहेत. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.